प्रकारचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. या वेळेला प्रवीण पाटील नावाचा हा क्वालिटी ब्रँडेड दर्जाचा फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर 4 धावांकरिता आपल्याला बघायला मिळतात. एक चेंडू रिक्षा वाले काका इकडे फेकतात, परंतु लाईव्हच्या माध्यमातून मात्र पूर्ण प्रेक्षकांनी त्यांना बघितलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवर. विनोद पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला प्रवीण पाटील इज ऑन फायर होताना 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. वाजव. चौकार आल्यानंतर आपण बघतोय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले हे 8 या धावसंख्येवर. प्रवीण पाटीलच फॉर्म मध्ये येणं भीर तणांजी पारगावसाठी शुभ संकेत असतील, कारण हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला तर मात्र चांगल्या चांगल्या गोलंदाजांची पिसे काढतोय. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चेंडू ओव्हर द रोप. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतो यष्टीरक्षक विनोद पाटील अँड प्रवीण पाटील थोडेसे बातचीत करताना आपल्याला बघायला मिळतात. इथे पुन्हा एकदा प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 6 धावा येतात. मंडल बिरवाडीच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय. परंतु बाद झाल्यानंतर या वेळेला लगातार तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार आणि 5 चेंडू 5 सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. काय लगातार 2 चौकार पहिल्या 2 चेंडूंवर आले होते. आता हा 6वा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का एका षटकामध्ये. एका बाजूने एक्सपिरियन्स भरलेला गोलंदाज विशाल पाटील आहे. यावेळेला चौथा आणि थोडासा बॅनरच्या बाजूला पडलाय. 500 रुपये आले असते इथे, परंतु काय प्रवीण पाटील असं वाटतंय की 5 वर्षापूर्वीचा प्रवीण पाटील होंडो मैदानाच्या आतमध्ये आहे. या प्रवीण एक राप
कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात मुनीत कडू आणि हरीश हे दोन कॅमेरामॅन आहेत आणि खरोखरच चांगली स्पर्धा मात्र कव्हर अप करतायत दोघे. जयप्रकाश जग्गू गोलंदाजी ट्रॅकवर 32 विदाउट लॉस 1 ओव्हर. एक षटकाच्या समाप्तीखेर 32 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल जग्गू. यावेळेला प्रवीण घरत मॅन फ्रॉम सोनावे इन फॉर्म बॅटर प्रवीण घरत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 38 विदाउट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाज जयप्रकाश जग्गू आपल्याला बघायला मिळेल. प्रवीण घरत मॅन इन फॉर्म आपण बघतोय. या वेळेला मात्र हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. दोन खेळाडू मात्र इथे बघा 40+ क्रिकेट आहे. तुम्ही दोष देऊ नका एकमेकांना कारण आपण कामधंद्याने बाहेर असतो क्रिकेटपासून. या बिरवाडीकरांचं खरं तर आभार व्यक्त करावं लागेल की त्यांनी आपल्याला ही संधी करून दिली, संधी उपलब्ध करून दिली आणि आज आपण मैदानामध्ये आहोत. नाहीतर दरवर्षीप्रमाणे इथेही आपण फक्त बघ्याची भूमिका केली असती. परंतु पूर्ण आगरी समाजयुक्ती मंडळ बिरवाडीचं खरोखर आभार व्यक्त करतोय आम्ही की आमचा सुद्धा विचार केला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी 40+ साठी एक दिवस दिला आणि आम्ही सुद्धा खेळू शकलो या मैदानावर. त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जयप्रकाश. या वेळेला 5वा षटकार. 5 चेंडू आणि 5 षटकार प्रवीण पाटील ब्रँड ऑफ पारगाव. बघा आमच्या मुख्य व्यासपीठावर स्वप्नील पाटील आणि त्यांचे सहकारी मात्र पूर्णपणे या मॅचचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतात. विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वास पाटीलला दाखवलं जातं इथे. त्यानंतर आपण बघितलं तर स्वप्नील पाटील डॉन हे सुद्धा आहेत. लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम हा प्रवीण पाटीलच्या नावावर होईल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या. मॅच बॉल आलेला आहे. 10 चेंडू 34 धावा. वैभव मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं आहे वैभव पाटील. तर इथे जयप्रकाश जग्गू हा विचार करत असेल की हा चेंडू कुठल्याही परिस्थितीमध्ये षटकार गेला नाही पाहिजे. तर प्रवीण पाटील विचार करत असेल की षटकार मारून इथे बघा यॉर्कर लेनचा चेंडू होता. 5 षटकार मारल्यानंतर प्रवीण पाटील त्या पंक्तीमध्ये गेला असता, एक चेंडूवर षटकार आला असता तर. आणि असं वाटलं होतं की षटकार मारून मात्र हा एक विक्रम प्रस्थापित करेल. 40+ क्रिकेटमध्ये मात्र 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा पराक्रम करेल का असं वाटलं होतं. परंतु इथे मात्र 2 धावा येताना यॉर्कर लेन चेंडू हाताळला. वेळेला आपण बघतो चेंडू निघून गेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा. 48 धावा धाव फलकावर जयप्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी जयप्रकाश जग्गू आपल्याला बघायला मिळेल. चेंडू क्रमांक 5वा असेल, षटक क्रमांक 2. या वेळेला अजून एक मोठा प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांकरिता. काय जबरदस्त चेंडूची मागणी केलेली आहे पंचांनी. नवीन चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये तर चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत. नक्की चेंडू येईल. बघा क्वालिटी वर्क बघा ना कॅमेरामॅन, कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त च्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा दाखवली जाते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि यूट्यूबच्या माध्यमातून येणाऱ्या कमेंट्स याने मात्र सर्व काही सांगून जाते की विश नेटवर्कची क्वालिटी आणि क्वांटिटी कशा पद्धतीची आहे. अप्रतिम अप्रतिम. प्रश्नचिन्ह उपस्थित होतात जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये नवीन असतो, परंतु एकाही प्रश्नाला उपस्थित करू दिलं नाही विश्वास पाटील आणि त्याच्या सहकार्यांनी. आणि आज आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला
या वेळेला आपण बघतोय प्रवीण पाटील, मिस्टर प्रवीण पाटील पारगाव 52 रन्स, आपल्या वैयक्तिक 52 धावा आणि त्या सुद्धा आपण बघतोय 10 चेंडू मध्ये 52 धावा. हा क्रिकेट इतिहासामध्ये, आगरी समाजाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर हा विक्रम आहे. आणि आता प्रवीण पाटीलला मी अजून एक विक्रम सांगतोय की ह्याच मैदानावर रोहन ठाकूरने 102 धावा केलेत, तर तो विक्रम सुद्धा आता जवळ आहे तुझ्या, कारण 10 चेंडू मध्ये 52 केलेत, तर अजून चेंडू आहेत तुमच्याकडे भरपूर. आणि ज्या पद्धतीने प्रवीण पाटील खेळतोय तर रोहन ठाकूरचा विक्रम सुद्धा समोर दिसत असेल. इथे 10 चेंडू 52 धावा घेतोय. एक छोटासा ब्रेक. वाजलं ना ते गाण्यामध्ये काहीच चुकीचं नव्हतं. वन साइड हिरो आहे आणि खरोखरच हा वन साइड हिरो आहे इथे प्रवीण पाटील. वीर तानाजी पारगावचा हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. सरगम सरपाडा वर्सेस वीर तानाजी पारगाव, वन साइड हिरो आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 7 धावा प्रवीण घरत आणि 10 चेंडू मध्ये 52 धावा प्रवीण पाटील. 2 षटकांचा खेळ होतोय आणि 30 ची सरासरी 60 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. प्रवीण घरच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून गेलाय दन 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 करत, सीमारेषा पार, चौकार. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गली रिझनला निघून गेलाय. आणि बघा हे 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. आणि राजू कुडू बहाडोली संघामधून क्षेत्ररक्षण करून आता पुन्हा एकदा मात्र सरपाडा संघामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतात. इथे 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या आपण बघतोय 67, 67 धावा धाव फलकावर बघायला मिळतात. 3रं षटक सुरू आहे. प्रवीण पाटील 6 षटक खेळतोय, तर एक विक्रम नक्कीच बघायला मिळेल. माफ करा 5 षटक, तर अजून 3रं षटक सुरू आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 16. प्रवीण पाटील उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईट बॉल, माफ करा निर्धाव चेंडू निघून जातोय. वाईट यॉर्कर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हे नितेशकडे क्षमता आहे. नितेश चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. सरगम सरपाडा संघाकडून मात्र बरीच वर्ष क्रिकेट खेळला. एक मागील 2-3 वर्ष सोडली तर मात्र एक हुकमी गोलंदाज होता, परंतु हलक्या हाताने फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला फिटनेस बघायला मिळतोय सरपाड्याचे हे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूला अडवण्यासाठी पडताना आपल्याला बघायला मिळतात. विनोद पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय. अव्वळला 9 बॉलचा इशारा येतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एक अतिरिक्त धावेमध्ये भर होईल. धावसंख्येचा विचार केला तर वीर तानाजी पारगाव हा संघ जाऊन पोहोचतोय 70 या धावसंख्येवर. मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं तर आई एकविरा चषक साखरे ही स्पर्धा झाली आणि वीर तानाजी पारगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आकाश तरे ठरला मालिकावीर. आणि आज मात्र संघासोबत आकाश तरे सुद्धा आहेत इथे. अव्वळला प्रवीण पाटील हे षटक मात्र प्रवीण पाटील आणि प्रवीण घरतसाठी थोडंसं बॅकफुटवर घेऊन जाते.
फक्त 10 धावा आलेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. एक चौकार आलाय या 5 चेंडूमध्ये. गोलंदाज नितेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना 2 षटकामध्ये 60 धावा होत्या आणि तिसरं षटक 10 धावांचं आपल्याला बघायला मिळते 5 चेंडूंच्या समाप्तीखेर. विश नेटवर्क आपण बघतो ही स्पर्धा आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून मात्र लाईव्ह बघतोय आणि एक धाव या वेळेला परिपूर्ण केली जाते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ती प्रवीण पाटीलने आणि धावसंख्या आपण बघितली तर 71. 3 षटकांच्या समाप्तीखेर बिनबाद 71. घेऊया एक गोलंदाज आहेत आणि यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी विश नेटवर्क विश्वास पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. वैभव पाटील आपण या ना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी. या वेळेला प्रवीण पाटील इज ऑन फायर. एक षटक फक्त थांबले होते. 6 चेंडू जे नितेशचे आपल्याला बघायला मिळाले. ऑन द बोर्ड सुनील किनीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा सुनील किनीची सुद्धा धगधग वाढली असेल, कारण विशाल एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात मात्र चांगली फलंदाजी केली होती. तर इथून मात्र सुनील किनीकडे मात्र एक चॅलेंज असेल. इथे लेगबाईचा इशारा येतोय. मुन्ना पठाण सरांकडून धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 76 धावा. प्रोजेक्टर टेट स्कोर जर आपण बघितला तर 114 दाखवला जाते. इथे करंट रन रेटच्या साह्याने 22.80 चा हा करंट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ असेल. 76 सध्याच्या घडीला इथे धावा आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला प्रवीण घरत इथे आपण बघतोय प्रवीण पाटील एक धाव पूर्ण केली जाते. बायचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 77. 77 पहिल्या चेंडू व चौकार आला, त्यानंतर एक लेग बाईज एक बाईज. या वेळेला आपण बघतोय प्रवीण पाटील हा थांबणार नाही. आज तुम्ही काहीही करा, प्रवीण पाटीलच्या बॅट मधून तुम्हाला फक्त चौकार आणि षटकार बघायला मिळतील. काय मेडल देऊन सन्मानित करायचं आहे वैभव पाटील यांना. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर या षटकाचा विचार केला तर तब्बल 12 धावा आल्यात. एक लेग बाईज आणि एक बाईजच्या साह्याने या 12 धावा आपल्याला बघायला मिळतात. विलासजी किनी साहेबांचे शुभ असते
मात्र या षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच आणि या वेळेला सुद्धा षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. काय फलंदाजी करताना मिस्टर आपल्याला बघायला मिळतोय प्रवीण पाटील होंडो, पारगाव संघातील आणि आगरी समाजातील एक ब्रँड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रवीण पाटील. प्रत्येक चेंडूवर जणू काही 6 धावा लिहिलेल्या आहेत. बघा ना कॅमेरावर बघा रिप्लेमध्ये काही जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय चेंडू निघून जातोय बॅक टू बॅक. हा तिसरा षटकार आपल्याला माफ करा वर खेळतोय. 20 चेंडूंचा खेळ होतोय. 25 धावा पाहिजे. 4 षटकार मारायचे आहेत आणि प्रवीण घरत आहेत स्ट्राईकला. तर प्रवीण घरतने ज्या पद्धतीने विचारणा केली होती की प्रवीण पाटीलच्या धावा किती झाल्यात, तर नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये कदाचित हे असेल की 5 चेंडू त्याला खेळण्यासाठी मी देईन आणि 5 चेंडूंवर जर 4-5 षटकार आले तर मात्र नक्कीच प्रवीण पाटील सुद्धा शतक करू शकतोय. नितेशचं ते 9 षटकार आणि 4 चौकार शुभम वजे आम्हाला दर्शवतात. काय जबरदस्त इनिंग आपण बघतोय. प्रवीण पाटीलची 20 चेंडू 75 धावा आणि 5 चेंडू 14 धावा प्रवीण घरत. या वेळेला आपण बघितलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नव्हता प्रवीण घरतचा. त्याला सुद्धा चौकार षटकारांची आतषबाजी करायची होती कारण येणारी 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंनी संघ मालकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. 94 धावा, 5 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला षटकार येतोय. 6 धावा. मैदानावर 40+ क्रिकेटमध्ये वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार येतोय. इथे बघूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 धावा, चौकार येतोय. आहे प्रवीण पाटीलच्या डोळ्यासमोर हे लक्ष असेल 3 चेंडू 15 धावा, कारण ह्या संध्या वारंवार येत नाहीत. इथे आपण बघतोय 85 वर खेळतोय. 22 चेंडू मध्ये 85 धावा. मला तरी असं वाटतंय मी गेली 10 वर्ष बघतोय प्रवीण पाटीलला, ही त्याची बेस्ट इनिंग असेल. एक साखरेच्या मैदानावर सुद्धा त्याची खेळी बघितली होती, परंतु इथे मात्र 85 झालेले आहेत. या वेळेला आपण बघतोय 91 91 धावा. प्रवीण पाटील 23 चेंडू 91 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. अव्वलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे झेल सुटलाय आणि इथे आपण बघतो इतर 93 धावा झालेल्या आहेत आणि इथून एकच चेंडू शिल्लक आहे. आता थोडीशी मात्र नाराजी प्रेक्षकांमध्ये बघायला मिळते, कारण एक शतक बघायला मिळालं असतं इथे. 99
99 99 धावा प्रवीण पाटील 25 चेंडू आणि 99 धावा. फोकस केलंय बघा प्रवीण पाटीलच्या चेहऱ्यावर जराही नाराजी नाही. मॅच समरी नक्कीच बघणार आहोत. 25 चेंडू 99, 12 षटकार, 5 चौकार, 396 चा स्ट्राइक रेट आपल्याला बघायला मिळतोय. प्रवीण पाटील फक्त आणि फक्त आजच्या दिवसामध्ये ज्या नावाची चर्चा असेल ते नाव आम्ही आदराने घेऊ की प्रवीण पाटील वीर तानाजी पारगाव संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर प्रवीण पाटील होंडो 25 चेंडू आणि 99 धावांची विस्फोटक खेळी. बघा हा सुखद क्षण आहे. आनंद अश्रू डोळ्यातून नक्कीच येतील यात काही शंका नाही. कारण पूर्ण संघ उभं राहून आणि त्याची पाठ थोपटताना आपल्याला बघायला मिळतोय. ह्या संघ भावना असतात आणि त्या जोपासल्या पाहिजेत. प्रवीण पाटील होंडो 118 मध्ये 99 धावा प्रवीण पाटीलच्या आपल्याला बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे बिनबाद आहेत या 119 धावा. ऑन स्क्रीन आपण बघतोय अमोल ठाकूर, स्वप्नील पाटील, त्यानंतर विश्वास पाटील, संदीप पाटील, राजेंद्र गावड, संदीप पाटील, विलास किनी हे प्रमुख मान्यवर आमच्या मुख्य VIP कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मुख्य व्यासपीठावर बघायला मिळतात. साईश ठाकूर हे सुद्धा आहेत त्यांच्या समवेत. तर आपण बघतोय तेंबोडीच्या स्टँडमध्ये मात्र कॅमेरा आणि तेंबोडीचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे मात्र वाट बघतात की आमच्या संघाविरुद्ध कोणता संघ असेल. राकेश पाटील, वैभव पाटील, त्यानंतर प्रवीण गावड, प्रफुल्ल गावड विचार करतायत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच विचार करत असतील की प्रवीण पाटीलचं शतक व्हायला हवं होतं हे प्रत्येकाला वाटत असेल. आणि एका धावेने ते शतक हुकलेलं आहे असं वाटलं होतं की नक्कीच दुसरं शतक या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल.
परंतु एक शांत स्वभावाचा आणि कॅप्टन कूल म्हणून आपण महेंद्रसिंग धोनीकडे नेहमीच बघायचो, तसा हा आगरी समाजातील अत्यंत शांत खेळाडू. आणि 2 वेळा आम्ही एकत्र होतो आगरी प्रीमियर लीगमध्ये आणि त्यांच्या समवेत जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये असायचो खूप छान पद्धतीने मात्र आम्हाला मार्गदर्शन त्यांचं मिळत असे. प्रवीण पाटील अभिनंदन. चला सामन्याकडे वळतोय. इथे कुणाल पाटील येतोय गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर गणेश हे सुद्धा एक जुने जाणते खेळाडू आहेत. आणि गणेश साहेबांबद्दल बोलायचं झालं तर डाव्या हाताचे मात्र फिरकी गोलंदाज होते. सोनावे गरजपाडा संघाकडून मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने करायचे आज आपल्याला बघायला मिळतंय. खूप छान पद्धतीने मात्र यूट्यूबला कमेंट्स येताना प्रवीण पाटीलला अभिनंदनाचा वर्षाव होताना आपल्याला बघायला मिळतोय. मंगलदाची गरज साहेब असतील, प्रितेश गरत असतील, संदीप ठाकूर आहेत, त्यानंतर संतोष गावड, अनिकेत पाटील, सुनील घरत चॅपल या प्रत्येकाने मात्र प्रवीण घरतचं कौतुक केलेलं आहे. इथे चांगली गोलंदाजी करताना कुणाल आपल्याला प्रवीण पाटीलचं माफ करा कुणाल 3 चेंडूंचा खेळ होतोय. इथे चौथा चेंडू दीपेशला नीटचा समजला नाही, चेंडू निर्धाव निघून गेलाय. बघा 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. भलं मोठं आव्हान आहे, भलं मोठं म्हणजे डोंगरा एवढं मोठं आहे. आणि ह्या 119 धावा तुम्हाला पार करायच्या असतील तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव चेंडू कुठेतरी बॅकफुटवर पाठवला. इथे या वेळेला दीपेश पाटील एक मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉलने मात्र चेंडूची सांगता होताना बघा षटक कसं आहे, डॉट डॉट एक डॉट डॉट म्हणजे 5 चेंडूमध्ये 4 निर्धाव चेंडू. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना आपल्याला समीर घरत बघायला मिळतात. एका बाजूने आपण बघतोय की बॅकवर्ड पॉइंटला जो खेळाडू आहे तो विश्वास घरत आहे आणि तिथे एका चांगल्या खेळाडूची गरज असते. त्यानंतर आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी बाजूने उभे आहेत ते म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा आहे ते संतोष घरत. संतोष घरत यांनी मागच्या वर्षी आगरी प्रीमियर लीगमध्ये जो झेल घेतला होता ना तो यूट्यूबला झळकला होता. जवळजवळ 20 ते 25 पावलं धावून आणि तो झेल घेतला होता. या वेळेला आपण बघतोय दीपेशच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. निलेश घरत चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत प्रवीण घरत पुढे सरसावले, चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा येताना पहिल्या षटकाच्या एक्युरेट समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 4. सरगम सरपडा घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. काय अप्रतिम मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. काय मैदानाची आखणी आपल्याला बघायला मिळते आणि पूर्णपणे हिरवळ या मैदानावर आहे. गोलंदाज या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका विशालच्या बॅटमधून आणि चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, विश्वास घरतला टार्गेट केलं गेलंय. बॅटमधून आल्या होत्या, तोच विशाल स्ट्राईकला आहे, त्यामुळे विशालला कमी लेखणं हे चुकीचं ठरेल.
जगदीश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि अनिल ठाकूर सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश पाटील सरांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे। इथे आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार, षटकार, 6 धावा। बघा ह्या 70-75 धावा असत्या ना मित्रांनो तर मात्र सामन्यामध्ये रंगत आली असती, परंतु 119 धावा म्हणजे खूप होतात, त्यामुळे थोडासा सामना लांब आहे सरगम सरपड्याच्या। नाहीतर विशाल पाटील असा खेळाडू आहे की तो काहीही करू शकतो क्रिकेटमध्ये। मैदानात जेव्हा असतो ना तो तेव्हा 6 चेंडू 36 धावांची गरज असते ना तरी सुद्धा तो मॅच सोडत नाही, ही त्याच्याकडे वृत्ती आहे ना खेळण्याची। बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय जगदीश पाटील सरांचा शुभ सन्मान केला जातोय अनिल ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय। वीर तानाजी पारगाव फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाला। पहिल्या 5 षटकामध्ये 118 धावा धावफलकावर लावल्या आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज। या वेळेला मात्र विशालच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। क्षेत्ररक्षण निलेश घरतचं सुरेख झालं आणि धाव संख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 17। 17 धावा। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळेल विश्वास घरत, मॅन फ्रॉम सोनावे। षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 4 घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। दीपेश पाटील, विशालला बघून दीपेशने सुद्धा रंग बदलायला सुरुवात केली, परंतु इथे प्रवीण पाटील मात्र चुकी करणार नाही। फलंदाज होतोय बाद, कारण एक मध्ये खेळाडू आला प्रवीण घरत आणि त्याने अप्रतिम झेल घेतला आणि दीपेशच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय। 4 चेंडूंचा खेळ, धावसंख्या 17। आज 40+ आहे, उद्यापासून सर्वांची गाणी झळकतील। डॉन भाऊजीने अजून एखाद गाणं तयार केलं असेल, कारण आग्रा प्रीमियर लीगला एक गाणं लॉन्च झालं होतं। 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। इथे आपण बघतोय आउटसाइड द ऑफ स्टंप चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय, कारण बॉडी लँग्वेज जर आपण बघितली सरगम सरपड्याच्या खेळाडूंची तर थोडीशी निगेटिव्ह बघायला मिळते, कारण धावा लागल्या गेल्यात 118। त्यामुळे विशाल पाटील आणि आता विनोद पाटील, ही पाटील बंधूंची जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे बघणं महत्त्वाचं असेल। 2 षटकारानंतर गुड कमबॅक, परंतु इथे बघा विनोद पाटील आणि कुणाल इथे अडवला, चेंडूला तर अडवलेला आहे नक्कीच। वेल स्टॉप, गुड फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली कुणालची। बघा प्रेझेंट ऑफ माइंड, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना आपल्याला कुणाला बघायला मिळाला। कुणाला माहीत होतं मी उडी घेतलेली आहे, त्यामुळे हा चेंडू जर झेलला तर कदाचित पाय सीमारेषेवर पडेल, षटकार जाईल, त्यापेक्षा चेंडूला आतमध्ये ढकलतोय। 5 धावा संघासाठी बहुमूल्य वाचवलेले आहेत। इथे 2 षटकांचा खेळ होतोय। धावसंख्येचा विचार केला तर 1 बाद 18। वीर तानाजी पारगाव हा संघ मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण बघतोय। 18 चेंडू शिल्लक आहेत आणि इक्वेशन जर आपण बघितलं तर 33.67 ची सरासरी तुम्हाला राखायची आहेत प्रत्येक षटकामागे। धावा जर हव्या आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे, तर 101 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये। कुणाल, कृणाल गोलंदाज आणि इथे आपण बघितलं तर वाईट बॉलचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांकडून आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 19 धावा म्हणजे ॲक्युरेट आपण बघितला वाईट बॉल
ॲक्युरेट आपण बघितलं तर आता 100 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. 3 षटकांमध्ये 100 धावा म्हणजे विनोद पाटील आणि विशाल पाटीलला मात्र आता षटकारांचीच आतषबाजी करावी लागेल. या वेळेला आपण बघितलं तर चौकार येतो, 4 धावा येतात आणि चौकाराने काही होणार नाही. प्रत्येक चेंडूवर जरी चौकार आला तरी काही होणार नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. बघा रिप्लेमध्ये आपण बघितले तर शफल झाला होता, लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेला, 4 धावांकरिता चौकार येतोय. पुन्हा एकदा कृणाल आपल्याला बघायला मिळेल. चिटी 11 माकणे संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळाला होता. कुणाल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म अराउंड द विकेट. विनोद पाटील सरपाडा लगातार 3 षटकार. अमित पाटील कोपर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. बघा हे आपले आगरी समाज बांधव या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या आवडत्या खेळाडूवर बक्षिसांचा वर्षाव करताना आपल्याला बघायला मिळतात. यॉर्कर यांचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळलाय निलेश घरत. आणखीन एक स्टार खेळाडू आपण बघतोय पारगावचा, मागचं आगरी प्रीमियर लीग 40+ गाजवलं होतं या खेळाडूने. संजय घरत यांच्या जोडीने मात्र काय लयबद्ध फलंदाजी बघायला मिळाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर कृणाल आपल्याला बघायला मिळेल. चौथा चेंडू असेल इथे विशालच्या बॅटमधून येतोय एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू 4 धावांकरिता चौकार जातोय आणि धावसंख्या विचार केला तर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 28 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच असेल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा. बघा क्लिअरिटी चांगली आहे आणि खास करून कौतुक करेन मी साहिल पाटील आणि आमचे नमित पाटील या दोघांचं कौतुक करावं लागेल, कारण आम्ही लॅपटॉपवर बघून समालोचन करतोय. प्रत्येक चेंडू मागे लगेच अपडेट इथे आली जाते आणि इथे षटकार येतोय. विशाल पाटीलच्या बॅटमधून चांगला फटका चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तर विशालचं सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय. 40+ झालाय परंतु आपल्या फलंदाजीमध्ये जराही परिणाम होऊ देत नाही. वयाचा कुठल्याही प्रकारे परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. मागच्या सामन्यामध्ये जोरदार फलंदाजी केली होती. इथे सुद्धा 24 धावांवर खेळतोय. 8 चेंडूमध्ये 300चा स्ट्राईक रेट आहे विशालचा. कुणाल या चेंडूमध्ये या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. उद्याच्या दिवसामध्ये मात्र आगरी समाज बांधव पुन्हा एकदा मात्र यंग जनरेशन आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म अराउंड द विकेट मिस्टर कुणाल पाटील. विशाल पाटील या वेळेला आपण बघतोय निलेश घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि फलंदाज होतोय फेल, कारण अफलातून घेतला जेल मिस्टर निलेश घरत.
विनोदसाठी लगातार 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे आपण बघितलं तर विश्वास घरत चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मिनेश गोलंदाज झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मिनेश. या वेळेला आपण बघतोय राकेश आल्या आल्या षटकार मारतोय. संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण विशाल पाटील याला सन्मानित करायचं आहे मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन. विशाल पाटील गैरहजर होते. इनिंग खेळल्यानंतर लगेच ते इथून मार्गस्थ झाले होते. त्यांची मॅच होती आणि ती मॅच खेळण्यासाठी विशाल पाटील गेले होते. तर या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी विशाल पाटील आपण यायचं आहे. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मिनेश. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्स प्रवीण घरतच्या हातामध्ये. 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 43, 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर मिनेश. 43. इथून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला आहे. 4 धावन करिता चौकार येतोय आणि चौकार नंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चांगला फटका आहे विनोद पाटीलच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण प्रत्येक फलंदाज आहे ना तो चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. कारण पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये आपण बघणार आहोत 40+ आगरी प्रीमियर लीग आणि त्या लीगमध्ये आपली निवड व्हावी या अनुषंगाने मात्र चांगली फलंदाजी करताना प्रत्येक फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. शफल झाले होते. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. कारण खूपच बाहेरचा चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय वाईट बॉलचा इशारा पोहोचला आमच्यापर्यंत. आणि धावसंख्या आपण बघितली तर 48, 48 धावा. आगरी चषक बिरवाडी हे टायटल आपण बघतोय 2025 2025. विनोद पाटील पूर्णपणे चुकलेला आहे. चेंडू निघून गेला. निर्धाव. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 13 धावा खर्च केलेल्या आहेत. जर 119 धावांचा पाठलाग करायचा असेल आणि तुम्ही षटकामागे 13-15 धावा देतात तर छान गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळेला आपण बघतो विनोद पाटीलने शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवलेली आहे. शेवटचे 5-6 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा धावफलकावर आहेत. यानंतर होणारा सामना असेल वीर तानाजी पारगाव. हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे टेंबोळे संघाविरुद्ध. तर कॅमेरा फिरवायचा आहे टॉस बॉक्समध्ये जिथे सन्मानित केलं जातंय मिस्टर विशाल पाटील सरपडा. मागच्या सामन्यामध्ये 82 धावांची खेळी केली होती आणि त्याच कामगिरीच्या बलावर त्याने मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता. तर इथे बघायचं आहे. हा इकडे इकडे. हा बरोबर ऑन स्क्रीन आपण बघतायत. विशालला बघितलं सगळ्यांनी. अभिनंदन विशाल. प्रवीण घरत शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. प्रवीण घरत. या वेळेला आपण बघतोय 6 धावा येतात. विनोद पाटीलच्या बॅटमधून येतात. यासाठी अट्टास केला होता शेवट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना प्रवीण आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला विनोदच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपल्याला बघायला मिळतात. क्या बात है मिस्टर विनोद पाटील.
अजून एक षटकार आला तर अमित पाटील कोपरचा ब्रँड आगरी समाजाची शान यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज बघायला मिळेल. एक षटकार 1000 रुपये दूर आहे. या वेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता, चौकार साठी खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय. प्रवीण घरचला टेंबोडे संघाचा कर्णधार आपण मार्गस्थ व्हा टॉस बॉक्स कडे. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळून पोहोचलेली आहे 62-62. सरगम सरपाडा नक्कीच चांगली फाईट दिलेली आहे इथे. राकेश चुकलेला आहे पूर्णपणे. या षटकात आपण बघितलं तर पहिल्या 2 चेंडूंवर 12 धावा. अव्वळेला आपण बघितलं तर इथे निर्धाव चेंडू जातोय आणि लागोपाठ 3 निर्धाव चेंडूने वीर तानाजी पारगाव संघ 56 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. आणि करूया आपण त्यांचं अभिनंदन आणि बोलवूया 2 कर्णधारांना, वीर तानाजी पारगाव आणि टेंबोळे संघाचा कर्णधार. तर या प्रवीण पाटील आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. श्रीकांतजी ठाकूर साहेबांच्या शुभ